नाशिकच्या येवला तालुक्यात 3 दिवसांपासून मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यासह पाऊस पडतोय. आंब्याचं झाड कोसळून 2 ते 3 ट्रॅक्टर कांद्याचं नुकसान झालेलं आहे. बीड जिल्ह्यातील केज आणि माजलगाव तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यानं मोठा कहर केला. अनेक गावातील फळबागांचं मोठं नुकसान झालंय. वादळाच्या वेळी झाड अंगावर पडल्यानं एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. नाशिकच्या मनमाडमध्ये जोरदार पाऊस झालेला आहे. झालेल्या पावसानं केएम खासगी कृषी मार्केट या व्यापाऱ्याचं लाखो रुपयाचं मक्याचं नुकसान झालंय. खरेदी केलेला मका भिजल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं. नाशिकच्या येवला तालुक्यातील नगरसूल, नेहारखेडे, रेंडाळेसह परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. अचानक झालेल्या पावसामुळे उकाड्यानं त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील अंजनगाव परिसरात शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा वादळी वाऱ्यामुळे आडव्यास आल्या. शेतकरी तानाजी अडकिने यांनी आपल्या 4 एकर शेतीमध्ये केळीच्या झाडांची लागवड केली होती. छत्रपती संभाजीनगरात गेल्या 2 दिवसांपासून वातावरणात सातत्यानं बदल होत आहेत. फुलंब्रीमध्ये वादळी वाऱ्यामुळे शहराच्या अनेक भागात धुळीचे लोट उसळले. धुळीच्या वादळानं भर घातल्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून पावसाचा अंदाजही बसतो. मावळमधील पवना धरणात 28% इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिले. उन्हामुळे धरणातील पाण्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होऊन पाणी पातळी कमी होऊ लागली.